नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी लेखन विभागातील संवाद लेखन या घटकाचा अभ्यास करणार आहोत. संवाद लेखनाला सुरुवात करण्याआधी आपण संवाद लेखन म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊया. दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र आल्या की त्यांच्यामध्ये जे बोलणे किंवा भाषण होते त्याला संभाषण असे म्हणतात. बघा मुलांनो, दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती जर एकत्र आल्या तर त्या सहज एकमेकांशी बोलायला लागतात आणि त्यांच्यामध्ये जे बोलणे होते, भाषण होते त्याला संभाषण असे म्हणतात. आपण त्याला इंग्रजीमध्ये कन्व्हर्सेशन असे म्हणतो. दोन माणसे सहज भेटली म्हणजे ती एकमेकांशी बोलतात. त्यांच्या बोलण्याला विशिष्ट असा विषय नसतो. बघा, दोन माणसे किंवा दोनपेक्षा अधिक माणसे जर एकमेकांना भेटली तर ते सहजपणे एकमेकांशी बोलतात. त्यांच्या बोलण्यात असा विशिष्ट असा एखादा विषय नसतो. पण जर एखाद्या निश्चित विषयावर जे संभाषण चालते त्याला संवाद असे म्हणतात. आणि अशा प्रकारचे संभाषण लिहून दाखविणे त्याला संवाद लेखन असे म्हणतात. बघा, जर एखाद्या निश्चित विषयावर जर संभाषण केले जात असेल तर त्यालाच काय म्हणतात? संवाद असे म्हणतात. आणि अशा प्रकारचे संभाषण लिहून दाखवणे त्याला संवाद लेखन असे म्हणतात. तर मुलांनो, आता संवाद लेखन म्हणजे नक्की काय ह्याची तुम्हाला कल्पना आलीच असेल. आता आपण संवाद लेखन कसे असावे ह्याविषयी माहिती घेऊया. 1. संवादातील वाक्ये लांबलचक असू नयेत. वाक्ये छोटी व सुटसुटीत असावीत. जेव्हा आपण संवाद लेखन करतो त्यावेळी संवादातील वाक्ये ही लांबलचक असू नयेत, तर वाक्ये छोटी छोटी व सुटसुटीत असावीत. 2. संवाद लेखनात केवळ प्रश्नोत्तरे नसावीत. मधून मधून विधाने किंवा उद्गारार्थी वाक्य असावीत. ज्यावेळी आपण संवाद लेखन करतो त्यावेळी केवळ प्रश्नोत्तरे नसावीत, तर मधून मधून विधानार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य यांचा देखील संवाद लेखनात समावेश करावा. 3. संवादात एकाच पात्राचे लांबलचक भाषण नसावे. जेव्हा आपण संवाद लेखन करतो त्यावेळी एकाच पात्राचे लांबलचक भाषण नसावे. 4. संवाद ऐकताना वा वाचताना कथानक पुढे पुढे सरकत गेले पाहिजे. जेव्हा आपण संवाद ऐकतो किंवा वाचतो तेव्हा संवादातील कथानक हे पुढे पुढे सरकत गेले पाहिजे. त्या संवाद लेखनाचा योग्य उद्देश साध्य झाला पाहिजे. आणि म्हणूनच संवाद लेखन करताना आपल्याला संवाद लेखन योग्य पद्धतीने केले पाहिजे. 5. संवादाचा शेवट परिणामकारक व्हावा. संवादाचा जो शेवट आहे तो परिणामकारक झाला पाहिजे. त्यातून संवादाचा जो उद्देश आहे तो साध्य झाला पाहिजे. आणि अशा पद्धतीनेच आपल्याला संवाद लेखन हे केले पाहिजे. संवादाच्या मध्येच एखादी कृती किंवा अभिनय सुचवायचा असल्यास तो कंसात लिहून सांगावा. ज्यावेळी संवाद लेखन केले जाते त्यावेळी एखाद्या पात्राला जर एखादी कृती करायची असेल किंवा अभिनय सुचवायचा असेल तर तो कंसात लिहून सांगावा. वर सांगितलेल्या सर्व सूचना लक्षात ठेवून संवाद लेखन करावे. एखाद्या विषयावर संवाद लेखन करावयास सुरुवात करण्यापूर्वी तो संवाद कोठे घडला, किती पात्रांमध्ये घडला, कोणत्या विषयावर घडला हे प्रथम निश्चित करावे. बघा, जेव्हा आपल्याला एखाद्या विषयावर संवाद लेखन करायचे असेल त्यावेळी संवाद लेखनाला सुरुवात करण्यापूर्वी तो संवाद कोठे घडला आहे, किती पात्रांमध्ये घडला आहे आणि कोणत्या विषयावर घडला आहे हे आधी आपण निश्चित केले पाहिजे. आणि हे निश्चित केल्यानंतरच संवाद लेखनाला सुरुवात केली पाहिजे. तरच आपल्याला योग्य पद्धतीने संवाद लेखन करता येईल. काल्पनिक संवाद. बघा मुलांनो, कधी कधी तुम्हाला काल्पनिक संवाद लेखन देखील करावयास सांगितले जाते. केव्हा केव्हा दोन प्राण्यात किंवा निर्जीव वस्तूत झालेला काल्पनिक संवाद तुम्हास लिहावयास सांगतात. काल्पनिक संवाद म्हणजेच तुम्हाला इमॅजिन करायचं असतं, कल्पना करायची असते आणि कल्पना करून तुम्हाला संवाद लेखन करावं लागतं. उदाहरणार्थ, कोल्हा व कावळा. आता कोल्हा व कावळा ह्यांना बोलता येतं का? नाही.
पण आपल्याला संवाद लेखन करायचं आहे. मग आपण काय करतो की जर कोल्हा आणि कावळा बोलायला लागले तर काय बोलतील, आपण त्याची कल्पना करतो, इमॅजिन करतो आणि मग त्यानुसार संवाद लेखन आपल्याला करायचं असतं. त्याचप्रमाणे सिंह आणि उंदीर, बैलगाडी व मोटार, देव, दगड ह्यासारख्या काल्पनिक पात्रांमधील देखील संवाद लेखन आपल्याला करावं लागतं. अशा वेळी या प्राण्यांची, निर्जीव वस्तूंची जी भाषा वापरायची असते ती आपण कल्पनेने ठरवायची असते. व्यवहारात त्या वस्तू किंवा प्राणी बोलत नसतात. अशा वेळी आपण क्षणभर त्या वस्तूंच्या किंवा प्राण्यांच्या ठिकाणी आहोत अशी कल्पना करून त्यांचे विचार आपण बोलून दाखवायचे असतात. बघा, काल्पनिक संवादामध्ये काही प्राणी असतात किंवा निर्जीव वस्तू असतात, पण प्राण्यांना, निर्जीव वस्तूंना प्रत्यक्षात बोलता येत नसतं. मग अशा वेळी हे प्राणी किंवा निर्जीव वस्तू बोलायला लागले तर काय बोलतील, कोणत्या विषयावर बोलतील, ह्याची आपल्याला काय करायची असते, कल्पना करायची असते. आणि आपण त्या प्राण्यांच्या जागी आहोत किंवा निर्जीव वस्तूंच्या जागी आहोत असे समजून आपणच त्यांचे विचार बोलून दाखवायचे असतात किंवा संवाद लेखनात लिहायचे असतात. तर चला मुलांनो, आपण आता संवाद लेखन करूया. संवाद लेखन कशा पद्धतीने करायचं असतं ते आपण पाहूया. आपल्या संवाद लेखनाचा विषय आहे निसर्गाचे संवर्धन. पात्रांची संख्या किती आहे? 2. आणि पात्रांची नावे आहेत नदी आणि झाड. बघा मुलांनो, नदी आणि झाड ही न बोलणारी पात्रे आहेत. आणि नदी आणि झाडातील संवाद लेखन करत असताना आपल्याला कल्पना करायची आहे. कल्पना करून आपल्याला संवाद लेखन करायचे आहे. आणि ह्या संवादाचे ठिकाण आहे नदीच्या काठी. बघा, आपल्या संवाद लेखनाचा विषय आहे नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा. बघा मुलांनो, तुमच्या समोर हे नदीचं चित्र आहे आणि हे झाडाचं चित्र आहे. तुम्हाला ह्या नदीच्या चित्रामध्ये दिसेल की नदीच्या किनारी असंख्य झाडे आहेत आणि त्यातीलच एक झाड आणि नदी ह्यांच्यातील संवादाची कल्पना करून आपल्याला संवाद लेखन करायचे आहे. तर चला आपण संवाद लेखनाला सुरुवात करूया. तर मुलांनो, आता आपण नदी आणि झाड ह्यांच्यातील संवाद पाहूयात. बघा, हे जे संवाद लेखन मी केले आहे ते मी कल्पना करून संवाद लेखन केले आहे. तुम्हालाही अशाच प्रकारे कल्पना करून संवाद लेखन करायचे आहे. तर ह्या संवाद लेखनात 2 पात्र आहेत, नदी आणि झाड. तर नदी झाडाला म्हणते, अरे आज तू खूपच खुश दिसत आहेस आणि आनंदाने मस्त डोलतही आहेस. नदी काय झाडाला सांगते की अरे आज तू खूपच खुश दिसत आहेस आणि आनंदाने मस्त डोलत पण आहेस. त्यावर झाड नदीला काय म्हणते, हो मी आहेच आज खुश. आता लवकरच पावसाला सुरुवात होणार आहे. पावसाआधी सुटणारे थंड वारे मनाला किती आनंद देतात. झाड नदीला काय म्हणते की हो आज मी खूप खुश आहे आणि त्याचं कारण काय आहे, तर आता लवकरच पावसाला सुरुवात होणार आहे आणि पावसाआधी जे हे थंड वारे सुटले आहेत ते थंड वारे माझ्या मनाला किती आनंद देत आहेत, थंडावा देत आहेत. त्यावर नदी काय म्हणते, खरंच किती सुंदर वातावरण आहे. आकाशात काळे ढग जमा झाले आहेत, गार वारे वाहत आहेत, खूपच प्रसन्न वाटतं. बघा, नदीला देखील खूप प्रसन्न वाटतं. नदी सांगते की खूप सुंदर वातावरण आहे. आकाशात पावसाआधी काळे ढग जमा झाले आहेत, गार वारे वाहत आहेत आणि ह्यामुळे एकंदरीत वातावरण जे आहे ते अतिशय प्रसन्न आहे. त्यावर झाड म्हणते, आता पावसाळ्यात सर्वांनाच प्रसन्न वाटणार. सर्वांना भरपूर प्रमाणात पाणी मिळते ना पावसाचे. झाडाने काय सांगितलंय नदीला, आता ह्या पावसाळ्यात सर्वांनाच प्रसन्न वाटतं, कारण ह्या पावसामध्ये भरपूर प्रमाणात सगळ्यांना पावसाचं पाणी मिळतं आणि त्यामुळे सर्वच सजीव, झाडे, पक्षी, प्राणी सर्वच खूप खुश असतात.
त्यावर नदी म्हणते, अरे पण तू एक गोष्ट विसरतोस. जरी पावसाळ्यात तुम्हा सर्व सजीवांना पावसाचे भरपूर पाणी मिळत असले तरी पावसाळ्यानंतर मी शक्य तितक्या सजीवांना स्वच्छ थंड पाणी देऊन जीवनदान देते. बघा मुलांनो, नदी काय सांगते झाडाला, की जरी पावसाळ्यात तुम्हाला पावसाचे भरपूर पाणी मिळत असले तरी तू एक गोष्ट विसरतोस. पावसाळ्यानंतर मी शक्य तितक्या सजीवांना स्वच्छ थंड पाणी देऊन त्यांना जीवनदान देते. बघा, पावसाळा संपल्यानंतर नदीचेच पाणी आपल्या सर्व सजीवांना, झाडांना, वेलींना, पशुपक्ष्यांना उपयोगी येत असतं. कारण नदी ज्या ज्या प्रदेशातून वाहत जाते, ज्या ज्या गावातून वाहत जाते, त्या गावातील लोकांना, पशुपक्ष्यांना, तेथील झाडांना, वेलींना भरपूर प्रमाणात पाणी देत असते आणि त्यामुळे तेथील सर्व सजीवांना ती एक प्रकारचं जीवदानच देत असते. त्यावर झाड म्हणते, होय, तू म्हणतेस ते बरोबर आहे. तुझ्या पाण्यामुळेच सर्व प्राण्यांना, पक्ष्यांना, झाडांना पावसानंतरही जीवन मिळते. आणि झाड देखील ही गोष्ट मान्य करतोय. नदीची जी गोष्ट आहे की मी सगळ्यांना जीवनदान देते, ती गोष्ट झाडालाही मान्य आहे. आणि म्हणूनच झाड म्हणते, होय, तू म्हणतेस ते बरोबर आहे. तुझ्यामुळेच, तुझ्या पाण्यामुळेच सर्व प्राण्यांना, पक्ष्यांना, झाडांना पावसानंतरही जीवन मिळते. जीवन म्हणजेच काय? पाणी. पाण्याला जीवन असं देखील म्हटलं जातं. त्यावर नदी म्हणते, माझ्या दोन्ही किनाऱ्यावर मी तुम्हा झाडांना सांभाळते, आवश्यक पाणी पुरविते, त्यामुळेच वर्षभर तुमच्यात चैतन्य असते. नदी सांगते झाडाला की मी माझ्या दोन्ही किनाऱ्यावर तुमच्या झाडांना सांभाळते, आवश्यक ते तुम्हाला पाणी देते आणि त्यामुळेच पाऊस नसतानाही तुमच्या झाडांमध्ये वर्षभर चैतन्य असतं, उत्साह असतो. त्यावर झाड म्हणते, खरंच तुझे खूप खूप उपकार आहेत. बघा, झाडालाही नदीचे उपकार मान्य आहेत आणि म्हणून झाड नदीला सांगते की खरंच नदी, तुझे खूप खूप आमच्या सर्व सजीवांवर उपकार आहेत. इथे कृतज्ञतेची भावना दिसून येते. त्यावर नदी म्हणते, अरे पण माझ्या मनात अशी परोपकाराची भावना किंवा त्याबद्दल गर्व मुळीच नाही. तू सुद्धा जगावर खूप परोपकार करतोस, सर्वांना फळे, फुले, आसरा देतोस, आवश्यक प्राणवायू देतोस, पण स्वतः निर्लोभी असतोस. बघा मुलांनो, नदी झाडाला काय सांगते की जरी मी दुसऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणी देत असले, त्यांना जीवनदान देत असले, तरी माझ्या मनात परोपकाराची भावना म्हणजे दुसऱ्यावर उपकार केल्याची भावना नाही आहे. त्याबद्दलचा गर्व देखील मुळीच नाही आहे. आणि नदी झाडाला सांगते की तू सुद्धा जगावर खूप परोपकार करतोस, सर्वांना फळे, फुले, आसरा देतोस. बघा, झाडापासून आपल्याला गोड फळे मिळतात, फुले मिळतात, शीतल सावली मिळते. त्याचबरोबर झाड आपल्याला प्राणवायू देतो, म्हणजेच आपल्याला आवश्यक ऑक्सिजन हा देखील झाडापासूनच मिळत असतो. पण स्वतः निर्लोभी असतोस. नदी झाडाला सांगते की तू स्वतः निर्लोभी असतोस. निर्लोभी म्हणजेच कोणत्याही लोभाची अपेक्षा नाही. बघा, झाड आपल्याला इतकं काही देत असतो, पण आपल्याकडून कुठल्याच गोष्टीची अपेक्षा ठेवत नाही. त्यावर झाड नदीला म्हणते, अगं, तुझ्या सहवासात केवढा आनंद मिळतो. तुझ्या सहवासात कितीतरी सजीव येतात. सजीवांना जीवन म्हणजेच पाणी देण्याचे पुण्य तुला मिळते. झाड नदीला सांगते की तुझ्या सहवासात खूप आनंद मिळतो आणि तू ज्या ज्या प्रदेशातून जाते, ज्या ज्या गावातून जाते, त्या प्रदेशातून जात असताना तुझ्या सहवासात कितीतरी सजीव येत असतात आणि ह्या सर्व सजीवांना जीवन म्हणजेच पाणी देण्याचे पुण्य तुला मिळते. त्यावर नदी म्हणते, होय, तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. मी शक्य तितक्या प्राण्यांना, सजीवांना जीवन देण्याचे काम करते. पण मी आता खूपच दुःखी आहे रे, कारण मनुष्य प्राणी थोडाही विचार न करता माझ्यात कचरा टाकतात, दूषित पाणी सोडतात,
म्हणून मी प्रदूषित झाली आहे. बघा नदी काय सांगते की तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. मी शक्य तितक्या प्राण्यांना, सजीवांना जीवन देण्याचे, पाणी देण्याचे काम करते. पण आता मात्र मी खूप दुःखी आहे. कारण मनुष्य प्राणी थोडाही विचार न करता माझ्यामध्ये कचरा टाकतात, कारखान्याचे दूषित पाणी सोडतात आणि त्यामुळे मी आता प्रदूषित झाली आहे. त्यावर झाड म्हणते, खरंच मनुष्य प्राणी किती दुर्दैवीपणे आमची सुद्धा तोड करत आहे. पण त्याचे दुष्परिणाम त्यांनाच भोगावे लागत आहेत. वातावरणात प्रदूषणाचे प्रमाणही खूप वाढले आहे. झाड पण नदीला तेच सांगतोय की मनुष्य प्राणी किती दुर्दैवीपणे आमची सुद्धा तोड करत आहे. पण त्याचे दुष्परिणाम हे त्यांनाच भोगावे लागत आहेत. म्हणजे कोणाला? मनुष्य प्राण्याला. कारण वातावरणात प्रदूषणाचे प्रमाणही खूप वाढत चालले आहे आणि त्याचा त्रास ह्या मनुष्य प्राण्यालाच भोगावा लागत आहे. त्यावर नदी म्हणते, तरीही मी माझ्या प्रवाहाबरोबर बरीच घाण वाहून नेते. रोगराईपासून सर्वांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करते. नदी झाडाला सांगते की मी माझ्या प्रवाहाबरोबर नदीतील बरीच घाण वाहून नेण्याचा प्रयत्न करत असते आणि रोगराईपासून सर्व प्राण्यांचे, मनुष्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न करते. त्यावर झाड म्हणते, खरंच या माणसांना कधी समजणार हे निसर्गाचा नाही, हे तर स्वतःचाच विनाश करत आहेत. झाड काय सांगतंय की ह्या माणसांना कधी समजणार हे निसर्गाचा नाही तर स्वतःचाच विनाश करत आहेत, स्वतःचाच नाश करत आहेत. कारण बघा मुलांनो, झाडच नसली तर आपल्याला आवश्यक प्राणवायू मिळणार नाही. नदीतील पाणी दूषित झाले तर आपल्याला पिण्यासाठी योग्य पाणी मिळणार नाही आणि ह्यामुळेच सजीवसृष्टीला धोका निर्माण होऊ शकतो. आणि म्हणूनच आपण निसर्गाचा विनाश थांबवला पाहिजे, तरच आपण स्वतःचं रक्षण करू शकतो, स्वतःचा जीव वाचवू शकतो. नदी सांगते, हो ना देवा, या माणसांना सद्बुद्धी दे. नदीला ही झाडाची गोष्ट मान्य आहे आणि म्हणूनच नदी सांगते की देवा, ह्या माणसांना सद्बुद्धी दे, म्हणजे चांगली बुद्धी दे. आता झाड म्हणते, आता सूर्यास्त झाला, सर्वत्र अंधारून आले आहे. चल आता आपण उद्या बोलू. झाड काय सांगतंय की आता सूर्यास्त झाला, सूर्य मावळला आहे आणि त्यामुळे सर्वत्र अंधार पसरला आहे. चल आता आपण उद्या बोलूया. तर मुलांनो, अशा पद्धतीने तुम्हाला संवाद लेखन करायचं आहे. आज आपण नदी आणि झाड ह्यांच्यातील संवाद लेखन कशा पद्धतीने असू शकतं हे पाहिलं. बघा, नदी आणि झाड ह्या दोन पात्रातील हे संवाद लेखन होतं. ठिकाण होतं नदीचा काठ आणि विषय काय होता तर निसर्गाचे संवर्धन. बघा, ह्या संवाद लेखनाच्या अगदी शेवटी जो आपला मुख्य विषय होता त्या विषयाचा हेतू साध्य झाला आहे. इथे आपल्याला झाड आणि नदीकडून एक शिकवण मिळते की तुम्ही निसर्गाचा नाही तर स्वतःचाच विनाश करत आहात आणि त्यामुळे निसर्गाचा विनाश करणं थांबवा, म्हणजे तुमचेही संरक्षण होईल, तुमचेही रक्षण होईल. आणि म्हणूनच झाड आणि नदी देवाला प्रार्थना करतायत की देवा, ह्या माणसांना सद्बुद्धी दे, चांगली बुद्धी दे. तर अशा पद्धतीने तुम्हाला संवाद लेखनाचा शेवट हा अतिशय परिणामकारक करायचा आहे. इथे झाड आणि नदी आपल्याला सांगत आहेत की तुम्ही निसर्गाचा नाही तर स्वतःचाच विनाश करत आहात. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा विनाश थांबवायचा असेल तर तुम्ही निसर्गाचे संवर्धन करा, निसर्गाचे संरक्षण करा, म्हणजेच तुमचे देखील संरक्षण होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे संवाद लेखनाचा शेवट हा परिणामकारक झाला पाहिजे. मी पुन्हा एकदा नदी आणि झाड यांच्यातील संवाद लेखनाचे वाचन करते. तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे. नदी आणि झाड यांच्यातील संवाद. नदी, अरे आज तू खूपच खुश दिसत आहेस आणि आनंदाने मस्त डोलतही आहेस. झाड म्हणते, हो मी आहेच आज खुश. आता लवकरच पावसाला सुरुवात होणार आहे. पावसाआधी सुटणारे थंड वारे
मनाला किती आनंद देतात. नदी म्हणते, खरंच किती सुंदर वातावरण आहे. आकाशात काळे ढग जमा झाले आहेत, गार वारे वाहत आहेत, खूपच प्रसन्न वाटतं. त्यावर झाड म्हणते, आता पावसाळ्यात सर्वांनाच प्रसन्न वाटणार. सर्वांना भरपूर प्रमाणात पाणी मिळते ना पावसाचे. नदी म्हणते, अरे पण तू एक गोष्ट विसरतोस. जरी पावसाळ्यात तुम्हा सर्व सजीवांना पावसाचे भरपूर पाणी मिळत असले तरी पावसाळ्यानंतर मी शक्य तितक्या सजीवांना स्वच्छ थंड पाणी देऊन जीवनदान देते. त्यावर झाड म्हणते, होय, तू म्हणतेस ते बरोबर आहे. तुझ्या पाण्यामुळेच सर्व प्राण्यांना, पक्ष्यांना, झाडांना पावसानंतरही जीवन म्हणजेच पाणी मिळते. नदी म्हणते, माझ्या दोन्ही किनाऱ्यावर मी तुम्हा झाडांना सांभाळते, आवश्यक पाणी पुरविते, त्यामुळेच वर्षभर तुमच्यात चैतन्य असते. झाड म्हणते, खरंच तुझे खूप खूप उपकार आहेत. त्यावर नदी म्हणते, अरे पण माझ्या मनात अशी परोपकाराची भावना किंवा त्याबद्दल गर्व मुळीच नाही. तू सुद्धा जगावर खूप परोपकार करतोस. सर्वांना फळे, फुले, आसरा देतोस, आवश्यक प्राणवायू देतोस, पण स्वतः निर्लोभी असतोस. त्यावर झाड म्हणते, अगं तुझ्या सहवासात केवढा आनंद मिळतो. तुझ्या सहवासात कितीतरी सजीव येतात. सजीवांना जीवन देण्याचे पुण्य तुला मिळते. नदी म्हणते, होय, तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. मी शक्य तितक्या प्राण्यांना, सजीवांना जीवन देण्याचे काम करते. पण मी आता खूपच दुःखी आहे रे, कारण मनुष्य प्राणी थोडाही विचार न करता माझ्यात कचरा टाकतात, दूषित पाणी सोडतात, म्हणून मी प्रदूषित झाले आहे. त्यावर झाड म्हणते, खरंच मनुष्य प्राणी किती दुर्दैवीपणे आमची सुद्धा तोड करत आहे, पण त्याचे दुष्परिणाम त्यांनाच भोगावे लागत आहेत. वातावरणात प्रदूषणाचे प्रमाणही खूप वाढले आहे. त्यावर नदी म्हणते, तरीही मी माझ्या प्रवाहाबरोबर बरीच घाण वाहून नेते. रोगराईपासून सर्वांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करते. झाड म्हणते, खरंच या माणसांना कधी समजणार, हे निसर्गाचा नाही, हे तर स्वतःचाच विनाश करत आहेत. नदी म्हणते, हो ना देवा, या माणसांना सद्बुद्धी दे. झाड म्हणते, आता सूर्यास्त झाला, सर्वत्र अंधारून आले आहे. चल आता आपण उद्या बोलू. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे संवाद लेखन करत असताना तुम्हाला संवाद लेखनासाठी पात्रे कोणती आहेत, पात्रांची संख्या किती आहे, त्याचबरोबर संवादाचे स्थान कोणते आहे, हे लक्षात घेऊन संवाद लेखनासाठी एखादा निश्चित विषय ठरवायचा आहे आणि त्यानंतरच संवाद लेखनाला सुरुवात करायची आहे आणि प्रभावी संवाद लेखन पूर्ण करायचे आहे. धन्यवाद.